तूच आहेस सृष्टीची निर्मिती, तूच आहेस प्रेरणेची ज्योती, तुझ्यामुळे चालला संसार सारा, महिला तूच आहेस या जगाचा आधार खरा। नमस्कार, तारा न्यूज प्रस्तुत तिच्या शौर्याची गाथा या विशेष कार्यक्रमामध्ये मी सुरेखा तुमचं मनापासून स्वागत करते। नवरात्री निमित्त आपण विविध क्षेत्रात कार्य करत असणाऱ्या महिलांचा यशाच्या गाथा माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। आज आपल्याकडे असंच एक व्यक्तिमत्व आलं आहे जी स्वतः एक ब्युटिशियन आहे आणि या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी महिला सक्षमीकरणावर भर दिलाय आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण केली। तेजस्विनी काशी आज आपल्या सोबत आहेत आणि त्यांचा प्रवास आज आपण तारा न्यूज प्रस्तुत तिच्या शौर्याची गाथा या विशेष कार्यक्रमामध्ये पाहणार आहोत। तर नमस्कार मॅडम, तारा न्यूज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। सगळ्यात पहिला असं विचारायचं आहे, तुम्ही एक यशस्वी ब्युटिशियन आहात, तर या क्षेत्राकडे कशा वळलात? आमच्या पूर्वीपासून बाळकडूच आहे आमचं ते क्षेत्र। लहानपणी अगदी आवड होती त्याच्याबद्दल, एक सुंदर पण बनायचंच आणि दुसऱ्यांना पण सुंदर बनवायचं, म्हणजे अशी एक कल्पना लहानपणापासून डोक्यात होती आणि त्याच्यामुळे मी पार्लर अगदी मनापासून केले, प्रेम आहे माझं त्याच्याबद्दल। ओके, तर या क्षेत्रात येण्यासाठी कोणत्या आव्हानांचा किंवा कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला का? पूर्वी आमच्या सासरी तर हे चालतच नव्हतं त्यांना, म्हणजे मी पार्लरमध्ये झालेलं हे सुद्धा माहिती नव्हतं त्यांना। मग काही कारणामुळं जरा असं कंडिशन थोडीफार प्रॉब्लेमॅटिक झाल्यामुळं मग चला करूया आपण। मग तेव्हा सासऱ्यांनी, सासूनी, आईने माझ्या थोडीफार मदत केली। मग अगदी घरातील अगदी छोट्याशा आरशापासून, घरातील खुर्चीपासून ती सुरुवात केलेली आहे मी त्याच्यात। मग नंतर जसं शिकत गेले, आवड होती त्याच्यामुळे नवीन नवीन काय तर शिकत गेले पार्लर क्षेत्रामध्ये। नवीन मशीन ट्रीटमेंट शिकले, तर बाहेर जाऊन बरेच क्लासेस केले, त्याच्यामुळे याच्यामध्ये सुरुवात तर चांगलीच केली, त्यानंतर प्रगती होतच गेली। तर आता कोल्हापूरमध्ये या क्षेत्रात तुम्ही टॉप लेवलला आहात, तर यासाठी तुम्हाला काही प्रशिक्षण घ्यावं लागलं का? प्रशिक्षण तर घ्यावं लागणारच आहे, कारण टेक्निकली हे प्रत्येकाला गरजेचंच आहे। जर का तुम्ही एखादं क्लायंट आपल्याकडे आलं तर त्याला पूर्ण त्याची स्किनची माहितीपासून सगळं त्यांना काय करायचं, प्रिकॉशन काय घ्यायची, याची सगळी डिटेल तर द्यावीच लागते। त्यासाठी आपण स्वतः पहिला शिकणं, आणि मी आता क्लासेस घेते मला, मला शिकवताना पण मला शिकायला लागणार आहे पहिल्यांदा। मग बऱ्याच ठिकाणी मुंबई, पुणे, बाहेर औरंगाबाद अशा ठिकाणी बरेच क्लासेस केलेले आहेत मी। त्याच्याकडे टॅटूचे पण आहेत, नेल आर्ट, म्हणजे तुम्ही माझ्याकडे जेव्हा क्लासला येतात तेव्हा पूर्ण ती ब्युटिशियन पूर्ण शिकूनच ती पार्लर अगदी काढण्यात तिचं प्रशिक्षण इथे मिळलं जाते। तर मॅडम, या क्षेत्रातील तुमचा अनुभव कसा आहे? अनुभव तर फारच छान आहे, कारण की नवीन मुली येतात, त्यांची मैत्री होते, बऱ्याच ओळखी होतात, आपली स्वतःची सुद्धा डेव्हलपमेंट होते त्याच्यामधून, लोकांच्या भावना समजतात, मुलींच्या गरजा समजतात, काय आहे काय नाही। अगदी गरीब मुलीपासून मोठ्या श्रीमंत मुली पण येतात, पण एज्युकेशन अगदी डॉक्टर मुली सुद्धा पार्लर या क्षेत्रात उतरलेल्या आहेत। पार्लर म्हणजे असं नुसतं फेशियल ब्लीच केलंय त्यात पुरतं नाही राहिलेलं, ते पूर्ण स्किन केअर डॉक्टरचा हा 70% भाग हा ब्युटिशियन मध्ये येतो। बरोबर, त्यासाठी काळजी तर घ्यावीच लागते, शिक्षण पण तेवढंच गरजेचं आहे आणि स्वतः सुंदर बनायचं आणि दुसऱ्यांना बनवायचं। सगळ्यांचा आवडता विषय म्हणजे ब्युटिशियन। बरोबर, तर सगळ्यांचा आवडता विषय ब्युटिशियन हा तर आहेच, पण आता आपण बघतोय की आधुनिक युग आले, त्या युगामध्ये तंत्रज्ञानही बदलले, तर ब्युटिशियन मध्ये असं कोणतं नवीन पण आले? नवीन पण म्हणजे आता लेझर ट्रीटमेंट आहे, कार्बन फेशियल आहे, परत अगदी सर्जरी पासून PRP वगैरे अशा बरेच टेक्निकली पण आहेत, मशीन ट्रीटमेंट्स पण आहेत, पण त्याचं नॉलेज घेतल्याशिवाय तर हे करू नये, पूर्ण त्यात पारंगत लागतं, त्यासाठी क्लासेस करणे गरजेचंच आहे। तुम्ही म्हणता की शिक्षण ह्याचं घेणं गरजेचंच आहे, तर यासाठी कोणती आव्हाने आहेत का समोर तुमच्या? मुलींचं एज्युकेशन पण तसं लागणार, अगदी त्यांना म्हणजे लिहिता वाचता आलं पाहिजे मुलींना बऱ्यापैकी, परत त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल पण त्या मुलींचा पाहिजे। एखादं क्लायंट आलंय आणि ते पण अगदी नाराज असेल तर त्याच्यामध्ये आत्मविश्वास जागा करण्याचं पण मुलींच्या अंगात कला पाहिजे ब्युटिशियनचा, की बाबा तू असं नाही, तू फार छान आहे, प्रत्येकाला तिचा आत्मविश्वास जागा करून दिला पाहिजे। काय होते, बाकीच्या बऱ्याच जणी अगदी ऑफिशियल बायका असतात, बाहेर जातात,
मग ते आता इंटरव्ह्यू त्यांचे घेतले जातात, मग त्यांना असं कुठंतरी बाबा कमी वाटते दिसण्यामुळं. मग ते आत्मविश्वास जागा करून आता बऱ्याच जणी अशा आलेल्या आहेत माझ्याकडे की त्यांना बाबा आता दिसल्यानंतर हा आमचा कॉन्फिडन्स लेवल वाढलेला आहे. मग ते जे अगदी फ्रेशनेस हसणं त्यांचं असं असतं ना, ते एकदम मनाला भारी वाटलं जाते की बाबा आपण कुठंतरी त्या बायकांना आनंद देऊ शकतो त्या बाबतीत. बरोबर. हा तुमचा ब्युटिशियनचा व्यवसाय सांभाळत तुम्ही गरजू मुलींना मोफत प्रशिक्षण देण्याचं काम करता. तर ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? म्हणजे काय झालं, अगदी गरीब मुली बायका यायच्या माझ्याकडे, म्हणायच्या की असं आमच्या मुलगीला शिकायचं आहे, त्यांना पैसे नाही आहेत. अगदी आमचे ते रिक्षावाले मामा वगैरे आहेत त्यांच्या मुलींना पण ते कसं व्हायला लागलं, त्यांच्याकडे पैसा नाही आहे पण मुलींना शिकवायचं. आणि ह्या क्षेत्रात कसं कमी पैसा गुंतवला जातो, कष्टामुळे आपले कष्टाचे पैसे जास्त मिळतात. त्यामुळे हा कमी बजेटमध्ये भरपूर प्रॉफिट करणारा बिझनेस आहे. त्यामुळे अगदी गरीब मुलींना सुद्धा ह्याचं प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी, 4 पैसे घरात मिळण्यासाठी, त्यांच्या गरजा भागण्यासाठी, इतर कुणाकडे हात पसरण्यापेक्षा 10 रुपयाच्या ॲव्हरेजच्या दोरात 1000 रुपये मिळू शकतात मुली. त्यांना चहा पाण्याचे दुधाचे पैसे त्यांचे जातात. त्यामुळे मी अगदी 1 दिवसाचे क्लासेस, 2 दिवसाचे क्लासेस, 15 दिवसांचे क्लासेस असे फ्रीमध्ये बरेच घेतलेले आहेत. बरेच फाउंडेशनतर्फे पण मी राबवलेले संकल्पना याच्या. बरं, तुम्ही आता असे हे घेता त्याच्यामध्ये म्हणजे काय काय असणार आहे नेमकं? तुम्ही जे घेताय आता हे शिबिर म्हणताय किंवा इतर फाउंडेशन तर्फे तुम्ही कार्यक्रम घेताय? आता 1 दिवसाचं मेकअपचं असतं. बायकांना आता सण आले तर त्यावेळेला प्रत्येकीलाच पैसे घालून पार्लरमध्ये जाता येत नाही. मग स्वतः मेकअप कसा करायचा, स्वतःला सुंदर कसं बनवायचं, एखादी हेअरस्टाईल कशी घालायची, प्लस स्किन केअर कशी घ्यायची, स्वतः स्त्री म्हणून ती कशी असली पाहिजे, बॉडी लँग्वेज त्याची कशी पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये शिकवल्या जातात. अच्छा. तर तुम्ही आता मोफत जे शिक्षण देताय किंवा जे शिबिर वगैरे करताय त्यातून व्यवसाय उभारण्यासाठी काही नियोजन असतं का तुमचं? नियोजन पण असतं ना त्याच्यामध्ये. मग गरीब मुली असतात त्यांना आधी कमी बजेटमध्ये फक्त प्रोडक्टचे थोडेफार पैसे घेतले जातात आणि त्यांना फ्रीमध्ये नॉलेज दिलं जातं त्याच्यात. मग तो 15 दिवसाचा असतो, महिन्याचा क्लास असतो. मग त्याच्यामध्ये अगदी नाही म्हटलं तर महिन्यात 5 ते 10 हजार रुपये सहज मिळू शकतात त्यातून. तर आता तुम्ही अकॅडमी पण चालवता, तर अशा मुलींना शिक्षण देऊन ते त्यांना व्यवसाय उभारणीला पण तुम्ही मदत करताय. तर असे काही अनुभव आहेत का तुमचे? आहेत ना. आता मुली येतात म्हणतात आमच्याकडे आता पैसे नाही आहेत, मग आता माझ्याकडे मी शिकवते मुलींना, फ्रीमध्ये शिकवते. आणि एखाद्या ठिकाणी ब्युटिशियन आता बऱ्याच जणांना गरज असते मुलींची, आम्हाला ब्युटिशियन पाहिजे पार्लरमध्ये कामाला, तर ते जॉबला मुलींना लावून देते. मग थोड्या दिवसांनी परत त्यांचा व्यवसाय चालू करतात. खरंच म्हणजे कौतुकाची गोष्ट आहे ही. कारण आता पार्लरची पायरी चढताना सर्वसाधारण महिला विचार करते की जाऊ की नको, कारण सगळ्यांना माहिती की आत गेला तर हे पैसा हा हमखास घालावा लागतो, त्यामुळे विचार करते. पण तुमचे हे पाहिल्यानंतर असं वाटतं की बघा ह्या क्षेत्रातही अशा काही महिला आहेत की गरजूंना मोफत प्रशिक्षण देतात आणि व्यवसाय उभारणीला पण मदत करतात. तर मॅडम खूप छान काम आहे तुमचं. तर आता सध्या आपण नवरात्रीला सुरुवात झाली आहे, तर या नवरात्री निमित्त तुम्ही महिलांना काय संदेश द्याल मॅडम? नवरात्री निमित्त आता महिलांना सांगायचं, एक तर आर्थिकदृष्ट्या ते प्रबळ असले पाहिजे, शारीरिकदृष्ट्या पण असली पाहिजे, मानसिकदृष्ट्या पण तेवढीच असली पाहिजे. आणि जिथं आपल्याला प्रॉब्लेम आहे तिथं विरोध पण करता आला पाहिजे. ज्या गोष्टी आता हल्ली आता बलात्काराच्या गोष्टी झालेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी झालेल्या आहेत, पण त्याला तोड पण देता आलं पाहिजे. आता नुसतंच आवरलंय, मेकअप केलाय, पार्लरला गेले, जॉबला गेले, अशा गोष्टी नसण्यापेक्षा मेन म्हणजे बुद्धी पण त्यांच्या शार्प पाहिजे. कोण माणूस चांगला आहे, कोण वाईट, ह्याची परख पण मुलींना करता आली पाहिजे. ह्याच्यासाठी तर मुलींनी अगदी सगळ्या बाबतीत ऑल इन वनच पाहिजे. बरोबर आहे. तर मॅडम तुमचं पुढचं ध्येय काय आहे? मला आता ध्येय म्हणजे माझं आहे ते मुलींना सक्षम करण्याचं काम मला करायचं आहे. आता मी 23 वर्ष झालं ह्या क्षेत्रामध्ये आहे. आता मी बरेच वर्ष केलेलं आहे या सगळ्या गोष्टी, अनुभव पण तसा बराच आहे. आता माझी मुलगी पण करते, ती पण शिक्षण घेण्यासाठी बाहेरच आहे ती. आता ती आल्यानंतर आम्ही आता एक कन्सेप्ट ठेवणार आहे, म्हणजे इथं कोल्हापूरमध्ये नवीन आता क्लासेस चालू करायचे. मग त्याच्यामध्ये मुलींना कमी बजेटमध्ये किती प्रॉफिट मिळते शिकण्यासाठी भरपूर. आता माझ्याकडे बरेच म्हणजे सगळ्यात परमनंट मेकअप पासून मेहंदी क्लासेस, होम क्लासेस, सगळे A to Z क्लासेस आपल्या इथं होणार आहेत. मग ते आता मुली इथल्या कोल्हापूरच्या मुली बाहेर जातात, पुण्याला जातात, मुंबईला जातात, 2-2, 3-3 लाख रुपये फी भरतात. तेवढी इथं राहण्याची ताकद पण पाहिजे त्यांच्या. परत घरची फॅमिली सोडून काहींना जमत नाही, पण शिकायची तर भरपूर इच्छा असते. तेच आपल्या कोल्हापुरात राहण्याची पण व्यवस्था करणार मुलींची, प्लस त्यांना कमी बजेट, म्हणजे इथं लाख रुपये घालतात तिथं 10,000 20,000 मध्ये मुलींना फक्त प्रोडक्टचे पैसे घेऊन त्यांना शिकवण्याची कन्सेप्ट आता सध्या तर आहे.
तर मॅडम तुमचं ध्येय अगदी खूप सुंदर आहे आणि तुम्ही तर सोशल वर्कर म्हणून पण काम करताय. तर या कामाचा परिणाम समाजावर कसा होतोय असं तुम्हाला वाटतंय? लोक म्हणतात तू एवढं कसं करतीस, पार्लर पण सांभाळतीस, मुलांना पण एज्युकेशन चांगलं दिलंय आणि यासाठी तुला वेळ कसा मिळतो? वेळ मिळतो म्हणजे जिथं आवड तिथं वेळ हा आपल्याला निघतोच महत्वाचं म्हणजे. आणि ज्या बायका वगैरे असं काही तर प्रॉब्लेम असतो काही असतो, आता मध्ये आपलं पूर आला त्यावेळेला कपडे देणे, परत अन्नधान्य वाटप करणे, अगदी कळत न कळत मी दिलं जातं माझ्याकडून. म्हणजे मी असं काही नाही की बाबा त्यांना ते पर्टिक्युलर द्यायचंच आहे असं काही नाही. आणि ग्रुप भरपूर आहेत आपले, मग ग्रुपच्या माध्यमातून एकमेकींना मदत आणि मैत्रिणी तर आम्ही सगळ्याजण मिळून करतो. अशा बऱ्याच मैत्रिणी आहेत की आम्ही एकत्र येतो, कुणाची गरज आहे ते आम्ही एकत्र मिळून प्रॉब्लेम सॉर्ट आउट करून देतो त्यांना. परत कुणाची पैशाची गरज आहे, कुणाला अन्नधान्याची गरज आहे. अशा बरेच चांगल्या मैत्रिणी पण आता सध्या माझ्याकडे तर आहेतच तुमच्यासारख्या. ह्या माध्यमातून आम्ही सगळं ग्रुप वर्क करतो, आम्ही सगळं टीम वर्क आमचा चांगला आहे. तर मॅडम खूप छान. एक ब्युटिशियन ही असून तुम्ही म्हणजे सामाजिक ही कार्य करताय, सामाजिक बांधिलकी तुम्ही जपून ठेवलाय, तर तुमचं काम अगदी म्हणजे घेण्यासारखं आहे. तर आज आपण तेजस्विनी काशीद यांचा प्रवास पाहिला. एक ब्युटिशियन असून त्यांनी महिला सक्षमीकरणावर भर दिलाय. तर मॅडम आज तुम्ही तारा न्यूजला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या पुढील ध्येयासाठी तारा न्यूज कडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. तारा न्यूजला पण मला इथं बोलवल्याबद्दल सुरेखा तुमचे आभार. थँक्यू सो मच.